तर नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा NHM संदर्भामधला इम्पॉर्टंट अपडेट घेऊन आलेलो आहे आपण, जो की आहे 4 तारीख म्हणजेच आज आहे. आज 4 नोव्हेंबर 2025 आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय आज काय झालेला आहे, त्या निर्णयामध्ये NHMच्या कर्मचाऱ्याबाबतीत काहीतरी जे आहे घडलेलं आहे, जी की NHMचे कर्मचारी जे 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासनाने परमनंट करणार म्हणून अगोदर त्याची माहिती काढली, त्याचा GR काढला की त्यानंतर मग त्या GRमध्ये काहीतरी चुका निघाल्या. त्या GRला पण परत त्यांनी करेक्शनसाठी परत त्या GRला त्यांनी कॅन्सल केलं. मग त्यामध्ये त्यांनी करेक्शन करणार म्हणून सांगितलं. करेक्शन पण त्यामध्ये त्यांचं प्रोसेस चालू झालं. खूप लेंदी प्रोसेस होता. बऱ्याच कर्मचाऱ्यांना असं वाटत होतं की बाबा NHMचा जर परमनंटचा GR निघालेला आहे तर मग परमनंट का करत नाही येतं. तर पहा, एक लक्षात असू द्या, NHMचे परमनंट हे होणार आहेत, त्यांच्यासाठी सर्वात खुश खबर आहे. त्यानंतर पहा, महत्त्वाचं म्हणजे NHMमध्ये 10 वर्षानंतर परमनंट होणार आहे, ते पॉईंट एक लक्षात असू द्या. 10 वर्षानंतर. आता 10 वर्ष झाले म्हणजे तुम्ही परमनंट झाले का, एक पहिला प्रश्न नाही. कारण 10 वर्षामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की 10 वर्षानंतर तुम्ही सिनियरिटी होता का, तुम्ही सिनियर अगोदर लागलेले आहेत का. तर NHMमध्ये असे खूप सारे कर्मचारी आहेत ज्यांचे 10 वर्ष होऊन खूप सारे वर्ष झालेले आहेत, प्लस पुढे गेलेले आहेत 10च्या. मग त्यांचं अगोदर काय केलं जाईल, अगोदर त्यांचा विचार केला जाईल. आता तुम्ही काल NHMला लागले तर मग तुमचं परमनंट व्हायचं का नाही, तुम्ही लगेच होणार नाही. अगोदर जे 10 लागलेले आहेत त्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सिनियर पण आहेत. त्यानंतर कशी लागेल लिस्ट ही सिनियरपासून चालू होईल, ज्यांचे 10 जास्त झालेले आहेत त्यापासून परत अशी खाली जे 10 वर्षापर्यंत आलेले आहेत अशी ही लिस्ट लागेल. ठीक आहे. तर ही त्यांच्यासाठी बातमी. पहा काय सांगते, राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय ठीक आहे स्थापन करणार. त्यानंतर आरोग्य सुविधांच्या विकेंद्रीकरणामुळे, लक्षात असू द्या, आरोग्य सुविधाच्या विकेंद्रीकरणामुळे नागरिकांना दिलासा, जे म्हणजे आहे याचं जे जास्त उपकेंद्र दवाखाने वगैरे बनणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग या ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे. ज्यामध्ये पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत जे कोणी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयातील दुरुस्तीची मान्यता. पहा, आत्ता सांगितलं मी की यामध्ये तुम्हाला ऑलरेडी GR एक भेटला होता, त्याचा पण व्हिडिओ आहे आपल्यावर. लेटेस्ट जे पद भरतीचे GR आहेत सर्व ते आपण अपलोड करत असतो. यामध्ये पहिला जो GR होता तो तुम्हाला सांगितलेला आहे. तर सेकंडमध्ये यामध्ये करेक्शनची प्रोसेस चालू होती, त्या करेक्शनला आता मान्यता भेटलेली आहे. पुन्हा काय सांगते पहा, अभियानात 14 मार्च 2024 ही तारीख लक्षात असू द्या. 14 मार्च 2024 या ठिकाणी जी कोणी 10 वर्ष पूर्ण होत आहेत, सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे समकक्ष पदावर समायोजन सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती ही एक वेळची बाब. परत हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, एक वेळची बाब म्हणजे ही वन टाईम रूल. जसं की वन टाईम ट्रान्सफर पॉलिसी असती, जॉबला लागली तर फक्त एकदाच तसा RR बनेल की एकदाच ट्रान्सफर होईल, तशा प्रकारे एकदाच या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे. नियमात दुरुस्ती ही एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार. आता खूप जणांच्या या गोष्टी लकवर पण आहेत, लक्षात असू द्या. ज्या लोकांचे या तारखेला 10 वर्ष पूर्ण झाले, आता एवढे बाहेर कर्मचारी पडतील की ज्यांना एका दिवसामुळे ही तारीख कंप्लीट होत नाही 10 वर्षाची. ही पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, हे होणार आहे. ज्या काही कर्मचाऱ्यांना या तारखेला पूर्ण होणार नाही 10 वर्ष, त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप वाईट आहे. कारण 10 वर्ष ज्यांची या तारखेला झाले त्यांच्यासाठी ही खूप खुशखबर आहे. तर पहा, मोस्ट ऑफ द जास्त कर्मचारी झाले पाहिजे जेणेकरून परमनंट होण्याचे चान्सेस त्यांना भेटतील. पहा, या ठिकाणी पुढं काय सांगितलंय, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत पदाबरोबर ग्रामविकास पद. आता काही पदं जे आहेत सार्वजनिक आरोग्य विभाग भरतं, आरोग्य विभागातले काही पदं जे आहेत ग्रामविकास विभाग भरतं. मग जे ग्रामविकास विभागामधली पदं आहेत ती पण भरण्यात येणार. पहा, त्यामध्ये ती पण एक चांगली गोष्ट आहे, ते पण पदं या ठिकाणी भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील रिक्त पदाबाबतचा निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. सार्वजनिक आरोग्य विभाग, तारीख तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेली आहे. ठीक आहे. पहा, हा जे आहे तुम्हाला परत एकदा तारीख पाहून घ्या जर तुम्हाला अगोदरची माहिती वगैरे वाटत असेल तर. या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे जे आहे ब्ल्यू कलरचं या ठिकाणी मार्क करतो मी, तुम्ही या ठिकाणी तारीख पाहून घेऊ शकता. हे पहा,
4 नोव्हेंबर 2025 ही लेटेस्ट तारीख आहे. ठीक आहे, तर ही अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. आवडली असेल तर नक्कीच चांगली गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. शेअर करा. जे कोणी NHM कर्मचारी येतात त्यांच्यासाठी हे प्रोसेस मोस्टली लवकर होण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर आताच CHOची पदभरती पण निघालेली आहे. त्याचा पण तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ मी सोडलेला आहे यूट्यूबवर. CHOची जाहिरात ऑलरेडी आपण सांगितलं होतं की CHOची जाहिरात येणार आहे. जवळपास 1928च्या जवळपास ही पदे येणार होती. त्याचा आपण जे आहे सकाळीच त्याचा जो आहे माहिती दिलेली आहे की CHOची जाहिरात ही लवकरच येईल म्हणून. तशा प्रकारे ही जाहिरात पण आलेली आहे. डिटेल व्हिडिओ आपण त्याचा जो आहे आपण लवकरच घेऊन येऊ. नोटिफिकेशनचा फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नका. फॉर्म भरायची प्रोसेस आणखीन चालू झालेली नाही आहे. जे कोणी CHO असणार आहे तर त्यांनी फॉर्म भरण्याची प्रोसेसची गडबड करू नका. फॉर्म चालू झाल्यावर 1-2 दिवस थांबा. फॉर्म कशा प्रकारे भरले जातात, काय प्रोसेस होती, त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ लवकरात लवकर जास्त जणांपर्यंत शेअर करा. सर्वांना ही माहिती भेटू द्या. खुशखबर त्यांच्यासाठी आहे. खूप जण वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत परमनंटसाठी. त्यांच्यापर्यंत ही अद्ययावत माहिती गेली पाहिजे. धन्यवाद. भेटूया पुढच्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपल्या DMR नर्सिंगचे लेटेस्ट अपडेट जे काय असतील आपण आपल्या टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळीकडेच आपण शेअर करत असतो. या सर्वांची लिंक जी आहे आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व पेजेसची लिंक देऊन ठेवतो, जेणेकरून तुम्हाला टेलिग्रामवर गेलात तर प्रत्येक PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. आणि इंस्टाग्रामवर जर तुम्ही गेलात तर इंस्टाग्रामवर तुम्हाला काय भेटेल, लेटेस्ट अपडेट जे आहे ती लेटेस्ट लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट केली जाईल. कारण प्रत्येक PDFचा व्हिडिओ लगेच बनवला जात नाही, त्याला वेळ लागतो. त्यासाठी अर्जंट जर पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा. डिटेल जर पाहिजे असेल तर तुम्ही PDF तुम्ही टेलिग्रामवर जॉईन व्हा. आणि जर तुम्हाला संक्षिप्त पूर्ण माहिती जर व्हिडिओच्या द्वारे पाहिजे असेल तर तुम्ही जे आहे आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करू शकता. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा DMR नर्सिंग. धन्यवाद.